आप सबके बैंक अकाउंट में 3,000 रुपया हर महीना ट्रांसफर कर दिया जाए। I would like to congratulate you to get a gold medal in Asian Games. तू समजा? आता तुम्हीच सांगा, ह्या जयच्या पेक्षा कोणी असा देशांती दुसरा पोरगा नव्हता, कोणाच मध्ये असं टॅलेंट नव्हतं जे ह्या ढोलगाण्यामध्ये आहे, की हे इकडे बापाच्या भरोश्यावर आयसीसीचा अध्यक्ष बनतो आणि तिकडे गृहमंत्री अमित शहा जाऊन गरिबांच्या पोराले म्हणतो की तुम्ही फक्त आम्हाला वोट द्या, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला नोकरी नाही लागत तोपर्यंत आम्ही तुम्हाला हर महिने 3,000 रुपये देतो. नोकरीने देतील 3,000 रुपये देतील, कारण यांना फक्त आपलं वोट बँक पाहिजे. ना समाजाची तरक्की पाहिजे, ना देशाची तरक्की पाहिजे, आपल्या परिवाराची तरक्की पाहिजे आणि याच्या स्वतःची तरक्की पाहिजे. अरे यांनी राजनीती एवढी खालच्या दर्जाने नेली, यांचे तिकडे राजनीती करण्यासाठी यांचे मुद्दे पता आहे कोणते, की आम्ही तुम्हाला मछली सस्ती करून देतो, इकडे मस्जिद बांधू देत नाही, इकडे तुम्हाला मंदिरं बांधून देतो, 22 रुपये आलूचा भाव तुम्हाला 2 रुपयांनी 20 रुपये किलो देतो. यांना शरमही नाही लागत, इतके बेशरम आहे. आणि येतो तिकडे एक अनुराग ठाकूर, ते झालं तिकडे हिंदू आपलं चालू राहते त्याचं कीर्तन, आणि मंगळवार दिवशी तो तिकडे बंगालमध्ये जाऊन मछली खातो, ते फक्त कशासाठी? वोट बँकेसाठी. अरे यांना काही मतलब नाही, ना गरिबांचा, ना महिलांचा, ना या देशाचा, कोणाचा काही मतलब नाही. यांना फक्त यांचा स्वतःचा मतलब आहे, यांच्या लेकरांचा मतलब आहे. यांचं लेकरू कोणताच हिंदू धर्मासाठी रस्त्यावर नाही दिसतील, यांचे सर्वांचे लेकरं विदेशामध्ये आहे, और ते कोणत्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर नाही दिसतील. आपले लेकरं तिकडे जाऊन हिंदू मुस्लिम हे करतात, आपली राजनीती शिथी करतात, हारलो तर विसरले, जितलो तरी विसरले. अरे इकडे ज्या राज्यामध्ये याची सरकार आहे त्या राज्यामध्ये, चाहे ते कोणतेही राज्य असो, मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये महिलांची कंडिशन, ते पण आदिवासी महिलांची कंडिशन यांनी अशी करून ठेवली की तिकडे आदिवासी महिला आपल्या लेकरांसोबत जिवंतपणे चितेवर लेटासाठी मजबूर झाल्यात. आणि हे इकडे यांचे राजनीतिक मुद्दे, मछली सस्ती करतो, तुम्हाला हर महिने 3,000 देतो, तुम्ही बेरोजगार राहा, 3,000 रुपये देतो. आणि काय काय बोलतात, साला तोंडानं बोलतात की अजून कोकण बोलतात, हेच समजत नाही.